मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, GPL अर्थात गावडेवाडी प्रीमियर लीग वर्ष दुसरे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायणराव राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचा आज दुसरा दिवस आहे. स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 1.5 लाख, रनरअप 1 लाख आणि कालचा एक दिवस झाला. त्या दिवसामध्ये बोमडेश्वर पॅकर्स हा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ टाकण्यासाठी जरा उशीर झाला कारण की आज आम्ही उंबर्डे या ठिकाणी मॅच खेळण्यासाठी आलेलो आहोत. तर मित्रांनो, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तर आजच्या दिवशी मित्रांनो, कोणते 4 संघ खेळणार आहेत ते 4 संघ आणि त्या संघामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कोणकोणते प्लेयर आणि कोणकोणता ऑल इंडिया आयकॉन खेळताना आज आपल्याला दिसेल ते तुम्हाला मी पुढे सर्व सांगतो. तर मित्रांनो, हे स्पर्धेचं बॅनर आहे. छात्र कुलोत्पन्न मराठा गावडे समाज कलमठ गावडेवाडी प्रीमियर लीग आयोजित खासदार श्री नारायण राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय डे नाईट क्रिकेट स्पर्धा आणि ऑल इंडिया एक आयकॉन. प्रथम पारितोषिक आहे 1.5 लाख, रनरअप 1,555,000. या स्पर्धेचं असं स्वरूप आहे. ऑल इंडिया आयकॉन आजच्या दिवशी कोण कोण खेळणार आहे तेही तुम्हाला मी पुढे सांगतो आणि लॉट्ससुद्धा आजचे कोणकोणते आहेत ते दाखवतो. तर पहिला सामना होईल कलेश्वर समर्थ कलमठ व्हीज AK स्पोर्ट्स वरवडे. दुसरा सामना होईल भाव्यान स्पोर्ट्स साईस 11 सावंतवाडी व्हीज UV फायटर कलमठ. या संघामध्ये कोणकोणते कॅप्टन आणि कोणकोणते आयकॉन आहेत तेही तुम्हाला मी पुढे सांगतो. तर पाहूया आपण कलेश्वर समर्थ कलमठ या संघामध्ये कोण कोण खेळतात पाहूया. सरपंच संदीप मेस्त्री संघमालक आहेत आणि या संघामध्ये कॅप्टनची भूमिका निभावताना आपल्याला दिसेल राजाराम गवस आणि आयकॉनची भूमिका निभावताना दिसेल साहिल वांगणकर. तर मित्रांनो, आपण यावर्षीच्या हंगामामध्ये राजाराम गवस याची फलंदाजी आणि गोलंदाजी पाहिली असेल. कित्येक सामने त्यांनी आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बळावरती संघाला विजय मिळवून दिलेले आहेत. तसेच आयकॉन साहिल वांगणकर यानेसुद्धा कित्येक सामने गोवा संघासाठी विजय मिळवून दिलेले आहेत. असे हे 2 खेळाडू AK स्पोर्ट्स वरवडे या संघाचे संघमालक आहेत अचित कदम. काल झालेल्या टुर्नामेंटमध्ये जी नादवडे या ठिकाणी झालेली टुर्नामेंट होती त्या ठिकाणी त्यांचा संघ फायनल विजेता होता. आज पाहूया या संघामध्ये कॅप्टन म्हणून प्रजेश रावलेंनी तालुकास्तरीय याच मैदानावरती झालेली टुर्नामेंट त्या टुर्नामेंटमध्ये अर्धशतकसुद्धा झळकावलं होतं आणि जबरदस्त फलंदाजी केली होती आणि त्याच बळावरती त्यांचा संघ सेमीफायनलपर्यंत मजल मारू शकला होता. या संघामध्ये आयकॉन म्हणून विघ्नेश साकलतोडे हा मुंबईचा आयकॉन म्हणून आज या संघामध्ये खेळताना दिसेल. तर पाहूया, निश्चित आजचे सामनेसुद्धा ज्याप्रमाणे काल सामने झाले होते तसेच सामने रोमहर्षक होतील यातील मात्र शंका नाही आहे. तर मित्रांनो, सर्वांनी मैदानावरती या सर्व प्लेयरांचा खेळ पाहण्यासाठी या. त्यानंतर आपला दुसरा जो सामना होणार आहे तर तो सामना आपण पाहूया कोणता संघ खेळणार आहे आणि त्या संघामध्ये कॅप्टन आणि आयकॉन आणि त्या संघामध्ये कोणकोणते खेळाडू आहेत तेही पाहूया. तत्पूर्वी या संघामध्ये कोणकोणते खेळाडू आहेत ते आपण पाहूया. तर या मित्रांनो, या संघामध्ये आपले लोकल खेळाडू सिंधुदुर्गचे प्रतीक डिचवलकर, गौरव सडेकर, निखिल परब, अनिरुद्ध ढोलम, विनय धुरी, अर्पात होलसेकर, गौरव हिरलेकर, भूषण जाधव, अक्षय धुरी, सुमित वर्देकर, गणपत कांदळगावकर आणि सिद्धार्थ मेस्त्री असे या संघामध्ये खेळाडू खेळताना दिसतील. तर मित्रांनो, कलेश्वर समर्थ कलमठमध्ये आपल्या जिल्ह्यातील प्लेयर नितेश काळे, सदानंद खनीप, सुजय मांजरेकर, हर्ष नांदगावकर, जतीन कांबळी, शुभम गावडे, निखिल नाईक, सुमित बांदिवडेकर, बंटी गुरव, कौस्तुभ तांबे, नितीन पवार आणि सुशांत गावकर असे खेळाडू या संघामध्ये आपल्याला खेळताना दिसतील. या संघामधील हर्ष नांदगावकर या गोलंदाजावरती सर्वांच्याच नजर असतील कारण की ISPLमध्ये सुद्धा हा ट्रायलसाठी होता. या गोलंदाजाने कित्येक सामने आपल्या संघाला विजय मिळवून दिलेले आहेत. निश्चितच त्याच्या गोलंदाजीवरती सगळ्याच्याच नजरा असतील. त्यानंतर दुसरा सामना जो आहे तर तो सामन्यामधील आपण कोण कोण खेळतात पाहूया. तर मित्रांनो, दुसरा सामना UV फायटर कलमठ व्हीज सावंतवाडी. तर या संघामध्ये कलमठच्या संघामध्ये दर्शन बांदेकर संघनायक आहे आणि आयकॉन गौरेश नागवेकर आहे. दर्शन बांदेकरची खेळी तुम्ही कित्येक सामन्यामध्ये पाहिली असेल.
त्याच्या नावावरती भले भले मोठमोठे पराक्रम आहेत. 5 बॉलला 5 षटकार मारून 6वा बॉल डिफेन्स करणं ही त्याची ओळख राहिलेली आहे. ISPLमध्ये सुद्धा माझी मुंबई या संघामध्ये त्यांनी जोरदार कामगिरी केलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सर्वच त्याचे भरपूर चाहते आहेत. चाहते वर्ग सारखे मला कमेंट करत असतात की दर्शनची मॅच कधी आहे, दर्शनची मॅच कधी आहे. तर आज त्याची मॅच आहे. त्याच्या संघामध्ये जो आयकॉन आहे गौरेश नागवेकर म्हणजेच घुंगरू, याचीसुद्धा गोलंदाजी आपण कित्येक सामन्यामध्ये पाहिली असेल. जी नुकताच आत्ता स्पर्धा झाली होती नादवडे या ठिकाणी त्याचा संघ रनरअप होता. त्याच्या गोलंदाजीच्या जीवावरती तो संघ रनरअपपर्यंत पोहोचला. तर पाहूया आजच्या दिवशी दर्शन बांदेकर आणि गौरेश नागवेकर यांची खेळी आपण निश्चित पाहू. या संघामध्ये जिल्ह्यातील लोकल खेळाडू कोण कोण आहेत तेही तुम्हाला मी सांगतो. तर या संघामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्लेयर उजेर मुजावर, वैभव परब, दत्ता धुरी, अमोल गावकर, हर्ष जोशी, चेतन मालणकर, वैभव केळुसकर, सुकृत जोशी, तेजस लुडबे, लक्ष्मण मोंडकर, कुणाल केळुसकर, मितेश बाबल असे खेळाडू या संघामध्ये खेळताना आपल्याला दिसतील. त्यानंतर साईश 11 सावंतवाडी या संघामध्ये कोणकोणते खेळाडू आहेत ते आपण पाहूया. तर मित्रांनो, भाव्यान स्पोर्ट्स साईश 11 सावंतवाडी या संघाचा कर्णधार आहे सर्वेश नाईक. आयकॉन कोण आहे ती बातमी आत्तापर्यंत माझ्यापर्यंत आलेली नाही आहे. त्या संघामध्ये लोकल खेळाडू आहेत गणेश कुबल, ऋषिकेश, रजत कदम, राजेश कदम, अमित काराणे, धीरज परब, सँडी कुंडेकर, विनय पावनोजी, निखिल कांबळी, लवलेश कांबळी, गणेश परब आणि सुहास राऊळ असे खेळाडू या संघामध्ये खेळताना दिसतील. तर मित्रांनो, सर्वच सामने दर्जेदार होतील. आजचे कॅप्टन आणि आयकॉनसुद्धा तेवढेच दर्जेदार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ थोडासा कमी होता, घाईघाईमध्ये व्हिडिओ बनवला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. उद्याचा व्हिडिओ अगदी व्यवस्थित बनवेल, परवाचा व्हिडिओसुद्धा अगदी व्यवस्थित बनवेल, राहिलेल्या टुर्नामेंटचेसुद्धा व्हिडिओ अगदी व्यवस्थित बनवेल. निश्चित सर्वांची अपेक्षा पूर्तता करणारे व्हिडिओ मी बनवेल. तर मित्रांनो, भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.